नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया चिकन बिर्याणी. भेंडी शॉपरने मी कांदा बिर्याणीसाठी चिरला आहे. किती फास्टमध्ये झटपट माझा इतका कांदा चिरून झालेला आहे. कांदा होत आलेला आहे आपला. एकदम असा ब्राऊन कुरकुरीत व्हायला लागला की मग आपण कांदा काढून घेऊया. आता करूया चिकन मॅरिनेशन. तेजपत्ता, बडी विलायची, दालचिनी, लवंग, हे क्या हिरवी विलायची, दगडफूल, काळी मिरी, आणि हिरवी मिरची, टमाटर, आणि थोडासा कच्चा कांदा. आणि दही. एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा मीठ. थोडीशी हळद. पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. 2 वेळा धुतलेला आहे, कारण पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो हिरव्या पालेभाज्या, पुदिना, कोथिंबीर हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवली पाहिजे. 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवूनच वापरली पाहिजे. कोथिंबीर, तळलेला कांदा आहे, निम्मा ठेवला आहे, निम्मा वापरत आहे मी. व्यवस्थित ह्याला कुचकरून घेतलेला आहे. एकदम असं बारीक बारीक केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी चिकन टाकणार आहे मी. आता 1 किलो चिकन आहे. एक तास पूर्ण झालेला आहे. बघा मसाल्याला कसं तेल सुटायला लागलं आहे. शिजायच्या अगोदरच व्यवस्थित एकदम छान दिसते. पाहू शकता तुम्ही. हे बघा कसं तेल सुटायला लागले. चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. तर घालूया त्याच्यामध्ये आता भात. जो शिल्लक ठेवला होता थोडासा पुदिना, तो पुदिना घालायचा आहे आता. त्यानंतर कोथिंबीर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तळलेला कांदा. अर्धा आपण अगोदर वापरलेला आहे आणि अर्धा आता वापरणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचे. एक किलो चिकनसाठी 1 किलो कोहिनूर बासमती तांदूळ घेतलेला आहे मी, अख्खाचा अख्खा. आता ह्याला स्वच्छ 2-3 पाण्यातून आपण धुवून घेऊन तांदूळ उकळण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ह्याच्यात काही खडे मसाले घेतलेले आहेत. 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा. थोडंसं मीठ.
भात आपला शिजत आलेला आहे आणि निम्मा भातच शिजवायचा, म्हणजे 70%च भात शिजवून घ्यायचा, जास्त शिजवायचा नाही. पाणी नितळून घेतलेलं आहे, संपूर्ण एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे भात. आता घालूया राईस. 1 किलोची परफेक्ट बिर्याणी आहे. थोडंसं शिल्लक राहिलेले पाणी थोडंसं वरून आपण टाकूया, म्हणजे भात आपला एकदम मऊसर होईल. बरोबर गावरान तूप घालूया वरती. केशर असेल तर तुम्ही वरती केशर घालू शकता. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी बारीक मंद आचेवरती शिजवून घेऊ. बिर्याणी खूप छान झाली, मस्त वास येतो बिर्याणी. चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. खायला ताट वाढलेलं आहे. आता बघा किती मस्त दिसते आपली बिर्याणी, एक नंबरच दिसते. मस्त असं कांदा लिंबू बिर्याणी.